कोपरे आणि गुडघे काळे पडलेत, मानेचा काळेपणा जात नाहीये. तुम्ही कधी विचार केला आहे का, की दिवसातून 2दा स्वच्छ साबण लावून अंघोळ केल्यानंतरही आपली मान, कोपरे किंवा गुडघे याचा काळेपणा काही जात नाहीये. तर यामागे अनेकदा महिलांना असं वाटतं, की हा केवळ साचलेला मळ आहे आणि तो काढण्यासाठी दररोज अंघोळ करताना जोरात ती जागा घासली जाते. पण ज्यावेळेस ती जागा जोरात घासली जाते, तेव्हा ती स्वतःच्या संरक्षणासाठी जास्त जाड आणि आणखी काळी होत जाते. आपण चेहऱ्याची काळजी अगदी महागडी उत्पादने वापरून घेतो. पण मानेकडे आणि हातापायांच्या सांध्यांकडे म्हणजेच गुडघ्यांकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष करतो मानेकडे. जेव्हा एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात मागून आपल्या कोणीतरी मानेकडे पाहतं किंवा आपल्याला कोणता एखादा डिझायनर ब्लाउज किंवा डीप नेक ड्रेस घालतो, तेव्हा अचानक येणारा तो संकोच, त्यावेळेस आपला आत्मविश्वास खचून जातो आणि त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. ही गोष्ट आपल्याला तेव्हा जाणवते. तर हे फक्त एका महिला समजू शकते. कारण की चेहऱ्याचा रंग गोरा आणि मानेचा रंग पूर्णपणे काळा हा वेगळाच दिसू लागतो बऱ्याच वेळेस. आणि बाजारात मिळणाऱ्या झटपट गोरेपणाच्या क्रीम्स किंवा केमिकल पिल्स तात्पुरता फरक दाखवतील, पण त्याचे साइड इफेक्ट्स त्वचेला कायमचे खराब करू शकतात. तर आज आपण कोणत्याही दाव्याशिवाय, फसव्या दाव्याशिवाय या समस्येमागचं मूळ कारण आणि त्याच्यावरती घरगुती पण अत्यंत वैज्ञानिक अशी योग्य पद्धत पाहणार आहोत. तर हा काळेपणा केवळ वरवरचा मळ नसून विज्ञानाच्या भाषेत याला हायपर पिगमेंटेशन असं म्हटलं जातं. जेव्हा आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी बदलते किंवा सततच्या घर्षणामुळे तिथली त्वचा स्वतःला वाचवण्यासाठी मेलॅनिनचं प्रमाण वाढवते. तेव्हा हा थर जमा होतो. म्हणजेच काय, की समस्येच्या मुळाशी न जाता फक्त वरूनच क्रम करत राहणं हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की लिंबू थेट मानेवरती चोळल्याने मान स्वच्छ होईल किंवा एखाद्या त्वचा काळेपणा आला असेल तिथे थेट लिंबू लावल्याने तिथली जागा स्वच्छ होईल, तर थांबा. लिंबातील सायट्रिक ॲसिड संवेदनशील त्वचेला अधिक काळं करू शकतात. त्यामुळे आपल्याला त्वचेचा पी-एच लेव्हल जो आहे, तो नीट सांभाळायचा आहे. तिथल्या मृत पेशींना अत्यंत सौम्यपणे बाहेर काढायचा आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली अचूक अचूक पद्धत म्हणजे डबल ॲक्शन एक्सफोलिएशन आणि हायड्रेशन. आपल्याला एक असा लेप तयार करायचा आहे, जो त्वचेचा काळेपणा तर काढूनच टाकेल, पण त्याचबरोबर तेथील त्वचा मऊ बनवेल. तर हा लेप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा बारीक केलेली मसूरची पावडर. मसूर डाळीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग असतं, जे त्वचेला इजा न पोहोचवता रंगात सुधारणा करतं. म्हणजे हळू-हळू तिकडचा रंग गोरा होण्यास मदत होते आणि यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे ते म्हणजे अर्धा चमचा शुद्ध मध. मध हे एक असं ह्युमिकंट आहे, जे हवेतील ओलावा ओढून त्वचेला हायड्रेट ठेवतं, ज्यामुळे घर्षण कमी होतं आणि या मिश्रणात अगदी चिमूटभर कस्तुरी हळद घालायची आहे, जी सामान्य हळदीसारखाच पिवळा रंग सोडत नाही. तर त्वचेतील संसर्ग आणि जळजळ कमी करतं ते. तर तुम्हाला या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. बारीक केलेली मसूरची डाळीची पावडर, त्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध मध आणि कसुरी हळद. हे मिश्रण चांगलं मिक्स करून एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चं दूध घालायचं आहे. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, तर जे अत्यंत हळूवारपणे मृत त्वचेचा थर वितळून टाकतात. तर हा लेप लावण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला कोमट पाण्यात एक सुती रुमाल भिजवून तो
तुमच्या त्वचेवरती म्हणजे जो काळा भाग झालेला आहे मानेवर, गुडघ्यावर किंवा जे काळे पडलेले कोपरे, गुडघे आहेत त्याच्यावरती 2 मिनिटासाठी तो तसाच रुमाल कोमट पाण्याने ठेवून द्यायचा आहे त्या जागेवर. यामुळे त्वचेची रोमछिद्रे खुली होतील आणि साचलेला जो कडक मळ आहे, तो मऊ पडू लागेल. यानंतर हा तयार केलेला लेप तुम्हाला हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने त्या जागेवरती फिरवायचा आहे, म्हणजे त्या जागेवरती लावायचं आहे. पण लक्षात ठेवा, की आपल्याला अजिबात जोरात तिथे रगडायचा नाही आहे हा लेप. आपल्याला एकदम हळूवारपणे घासायचा आहे. हळुवारपणे तिथे लावायचा आहे, जोरात घासायचा नाही आहे. तर अत्यंत हलक्या हाताने मसाज करा हा लेप संपूर्ण मानेवर, गुडघेवर किंवा काळे झालेल्या भागांवरती, कोपऱ्यांवर आणि पुढील 15 ते 20 मिनिटासाठी तो तसाच सुकू द्या आणि जेव्हा हा लेप 80% सुकेल ना, तेव्हा हलका ओला हात करून खालून वरच्या दिशेने मसाज करत हा लेप काढून टाका. आठवड्यातून तुम्ही केवळ 3 वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला पहिल्याच 15 दिवसातच तुमच्या त्वचेचा टोन मध्ये चेंज झालेला दिसेल. कमालीचाच फरक तुम्हाला दिसून येईल. पण इथेच अनेक जण एक मोठी चूक करतात, जी तुम्हाला टाळायची आहे. ते म्हणजे लेप धुवून टाकल्यानंतर लोकं त्वचा तशीच कोरडी सोडतात. जेव्हा त्वचा कोरडी पडते ना, तेव्हा ती स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अधिक तेल आणि मेलॅनिन तयार करते, ज्यामुळे मान पुन्हा काळे पडू शकते. म्हणूनच हा लेप धुवून झाल्यानंतर लगेचच कोरड्या त्वचेवरती शुद्ध कोरफडीचा जेल किंवा खोबरे तेलाचे 2 थेंब लावून हलकं मसाज करणं हे अत्यंत अनिवार्य आहे. तुमचा आता उन्हाळ्यामध्ये किंवा बऱ्याच जणांचा बऱ्याच वर्षानुवर्षाचा मानेवरती, हनुवटीवरती किंवा कोपऱ्या गुडघ्यांवरती काळेपणा झालेला असतो. तर त्यांच्यासाठी तर हा लेप खूप फायदेशीर ठरणार आहे. तर हीच ती योग्य पद्धत आहे, जी तुमच्या त्वचेला दीर्घकाळ चमकदार ठेवेल. तर या घरगुती उपायासोबतच दिवसातून किमान 3 लिटर तरी पाणी प्या आणि उन्हात बाहेर पडताना मानेलाही सनस्क्रीन लावणे तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही या वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वतःची काळजी घ्याल ना, तेव्हा केवळ मानच नाही तर तुमचा गमावलेला आत्मविश्वास देखील तितक्याच प्रकाशाने चमकेल. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या त्वचेवरती प्रेम करायला शिका, कारण की जेव्हा तुम्ही आतून समाधानी आणि आत्मविश्वासू असता, तेव्हा तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आणि व्यक्तिमत्त्वावरती आपोआपच दिसू लागतो. तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि तुम्ही देखील ही समस्या फेस करत असाल, तर हा उपाय जरूर करून पहा आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. कारण तुमचा एक छोटासा अनुभव इतर हजारो महिलांचा आत्मविश्वास देखील वाढवण्यासाठी मदत करू शकतात. तर कमेंट्समध्ये तुमचे अनुभव देखील नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला मिळत राहील. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.